सिद्धू सापडली का रे आदिती? काय ग अदिती, कुठे हरवली होतीस? आमचा सिद्धू किती शोधत होता तुला. हो, आता अदिती वहिनी तर सापडलीये, पण आमचा सिद्धू दादा तिच्यात हरवलाय. म्हणजे तुला सगळं माहित होतं तरी तुला पावलंस? नाही उगाच मी तुला सोडणार नाही. सिद्धू दादा, अरे ऐक तरी माझं, ऐक तरी सिद्धू दादा. अरे आज मध्ये घेऊ नकोस. आज माझं कामच आहे, जे काय होणार ते अनाउन्समेंट करायचं सगळं. अय्या सुहास, तू मिशन मम्मीचं पण अनाउन्समेंट करणार आहेस आज? मिशन मम्मी वरून आठवलं, आदितीच्या आई बाबांना दसऱ्याचं आमंत्रण दिलंय ना? म्हणजे आपल्याला ते त्यांना एक नानी, अगं निमंत्रण दिलंय ना त्यांना दसऱ्याचं, ते तू सोड. तुला काही पूजायला आणायचं नाहीये का? अगं मशीन घेऊन ये ना तुझी. हो हो, मला मशीन आणायची आहे ना, मी लगेच घेऊन येते. ते आत्ता मागाशी काय म्हणाल ते मिशन काय? नाही नाही नाही, मिशन नाही, मशीन मशीन. ते मशीनची अनाउन्समेंट ते पूजेसाठी ठेवायचं आहे ना, म्हणून. ही मिशन मम्मी काय आहे? मिशन महालक्ष्मी मिलिंद म्हणजेच मम्मी. तर आता बयो आजी आणि तात्यांची पूजा झालेली आहे, तर सगळ्यांनी फटाफट आपलं सामान घेऊन या पूजेसाठी. छोट्या पोरांनी आपली आपली पुस्तके घेऊन या फटाफट. ही बघ आणली आहेत पुस्तकं. अच्छा, आणली आहेत, व्हेरी गुड. चला, मोठ्यांनी पण भराभर आपल्या कामाच्या वस्तू घेऊन या. चला. खूप छान दिसतेस. बरं मला सांग, कुठे होतीस तू? तुझ्या रूम मध्ये सुद्धा नव्हतीस. आम्ही सगळ्या बायका ताई काकींच्या रूम मध्ये तयार होत होतो. सगळे सण किती मस्त साजरे होतात तुमच्याकडे. किती आनंदी आणि उत्साहात आहेत सगळे. मला तयार करायला 4 जणी आहात आणि मला एकटीलाच तयार व्हायची सवय आहे. मग त्रास झाला का? नाही, किती प्रेमाने करत होत्या सगळ्या. तुला माहितीये, पल्लू काकीनी या ड्रेसवर मॅचिंग मला हे कानातले दिले आणि ताई काकीनी मला आणि अर्चना वहिनीला या बांगड्या दिल्या. इतकी धमाल चालू होती ना आज. आणि बरं म्हणे मिशन मम्मी. हा तेच, हे मम्मी काय आहे? माझ्या मॉम डॅडना एकत्र आणायचं ठरवलंय ना, त्या मिशनचं नाव मिशन मम्मी म्हणजे महालक्ष्मी मिलिंद. अदिती, तुझ्या मॉम डॅडला कॉल केलास का? पूजेत ठेवण्यासाठी एक वस्तू आणायची, ती आणते आणि मग करते. काय ठेवणार आहेस? आणते. मला तरी सांग, काय ठेवणार आहेस? आदिती, अगं आदिती. ओ, ही पण वही ठेवा. अरे तू पुस्तकं ठेवलीस ना, मग वही असू दे. अहो, यात मिशन मम्मीच्या सगळ्या आयडिया लिहिल्यात, त्याची पण पूजा होते. ठेवा. अच्छा ठीक. पल्लू काकी, हे तुझं आवडतं पेन आहे? हो, आवडतं पण आणि महत्वाचं पण. हे पेन सिडने मला पहिलं गिफ्ट म्हणून दिलं होतं. माझी MBA ची फायनल एक्झाम होती तेव्हा त्याने मला हे गिफ्ट म्हणून दिलं.
आणि आता मला हे कायम जपून ठेवायचंय. खूप बरं वाटलं सुनबाई. तुमच्यातलं प्रेम हे असंच वाढत राहू दे. तुला माहित नसेल म्हणून सांगतो, हा दसरा जो आहे ना, हा मी खूप मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो. पूजा झाली की सगळी मंडळी सीमोल्लंघन करायला जाणार, एकमेकांना सोनं देणार आणि संध्याकाळी रावण जाळण्यापूर्वी मी एक मानाचं सोन्याचा पान एका व्यक्तीला देत असतो आणि त्या पानात माझी त्या व्यक्तीबाबतची इच्छा असते. बघूया या वर्षी तात्या कोणाला मानाचं पान देतं ते. हो, पण तात्या ते पान नक्की कोणाला देणार हे मात्र सरप्राईज असतं. आणि मागच्या वर्षी ते पान मला मिळालं होतं. हो, पण त्याआधी सर्व वस्तूंची पूजा करून घेऊया. चला. सुरेखा, दरवाजा उघड. वाट आहे पण महालक्ष्मी, इतकं अर्जंट का बोलवलं? तुला माहिती आहे ना मला कामं असतात ते. स्वतःच्या मुलीहून महत्वाची आहेत का तुझी कामं? अदिती तुझ्यामुळे आपल्याला ब्लेम करते की आपण तिला वेळ देत नाही म्हणून. तुला जराही काळजी नाहीये ना मुलीची? काय झालं आदितीला? काही प्रॉब्लेम आहे का? अरे काही प्रॉब्लेम झाला नाहीये, हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्या डिवोर्स बद्दल सिद्धार्थच्या घरच्यांना कळूनही त्यांना काहीच प्रॉब्लेम झालेला दिसत नाहीये का? नक्कीच सिद्धार्थ आणि अदितीने काहीतरी सावरून घेतलं असणार आहे. आता ते आपल्याला कसं कळणार ना? अदितीचा आपल्याला काही फोन नाही, काही नाही. पण मला त्या अप्पांचा फोन आला होता ना. काय काय म्हणाले ते? आपल्याला दसऱ्याला या म्हणाले. हे आपल्याबद्दल इतकं सगळं कळूनही त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलंय, इन्व्हिटेशन दिलंय, तेही एकत्र. हो मिलिंद, मला असं वाटतं आपण जाऊन येऊया तिकडे, कारण त्यांच्यात राहूनच हे लग्न मोडायला सोपं जाईल ना. महालक्ष्मी, तुला दुसरं काही सुचतच नाही का? नाही सुचत, कारण मला हे क्लिअरली दिसतंय की माझी मुलगी त्या गावात सुखी राहू शकत नाही आणि त्या गुळपोळीतल्या सिद्धार्थ सोबत तर मुळीच नाही. भले तो पुढे कधी अमेरिकेला गेला तरीही. मिलिंद, आपण दसऱ्याचं निमित्त करून जाऊयाच तिकडे. अदितीचा फोन. बहुतेक लग्न मोडलं हेच सांगायला फोन केला असेल. गॉड, अदिती फोनवर रडत असू देत. बोल बेटा. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा मॉम. मॉम मॉम. हा बेटा. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. हा, आज दसरा आहे ना, खूप मेसेजेस येत आहेत. मॉम, डॅड आहे का तिकडे? हो आहे ना. वाव, आय एम हॅपी. मी तिकडे नसताना सुद्धा तुम्ही दोघं एकत्र आहात हे ऐकून खूप बरं वाटलं. मॉम, तुला माहितीये इथे दसरा इतका मस्त सेलिब्रेट करतात ना, मी खूप मिस करते तुम्हा दोघांना. तुम्ही दोघंही हवे होतात इथे. आम्ही येणारच आहोत. खरंच? हो, काल सिद्धार्थच्या बाबांचा फोन आला होता. आम्ही येणारच होतो. तू काय ग,
तिथे गेलीस की तिकडचीच होऊन जातेस. काही कळवावंसंही वाटत नाही तुला. एक फोन नाही तुझा आदिती. सॉरी. आय नो तू आमच्यावर रागवलीयस, पण मला काळजी वाटते ना तुझी. अगं कळवत जा. एकतर आमच्या डिवोर्स बद्दल त्या सगळ्यांना कळल्यावर किती टेन्शन मध्ये होतो आम्ही. बाय द वे, आता काय परिस्थिती आहे ग तिकडे? तू ये ना, मग बोलू आपण. आता सण आहे तर सगळ्यांनीच तो विषय बाजूला ठेवलाय. तुम्ही सुद्धा आल्यानंतर तो विषय काढू नका हा. आणि लवकर या, पूजा होईल आता. तुला माहितीये का मॉम, तात्या दरवर्षी एकाला मानाचं सोन्याचं पान देतात. हो का? बरं झालं सांगितलंच ते. आम्ही सगळ्यांसाठी गिफ्ट्स घेऊन येतो. मॉम, आय एम सो हॅपी की तुम्ही येताय. लवकर या. बाय. बाय बेटा. मिशन मम्मी येत आहेत. मिशन मम्मी सुरू. हा, मी महालक्ष्मी बोलते. मला सोनं हवंय. दसऱ्याला सोन्याची पानं वाटायला. आय नो दसऱ्याला आपटेची पानं वाटतात. आपट्याची? हा, आपट्याची पानं? आय नो. त्यालाही सोनंच म्हणतात माहिती आहे मला. पण मला खऱ्या सोन्याची पानं हवी आहेत. या 25-30 रेडी ठेवा, मी कलेक्ट करेन. दसरा आजच आहे ना, मग राईट. महालक्ष्मी, आर यू मॅड? तू काय करतेस हे कळतंय का तुला? तू त्या संपूर्ण फॅमिलीला खरी सोन्याची पानं देणार आहेस? ऑफकोर्स मिलिंद, त्यांना आपलं स्टेटस कळलंच पाहिजे. आदिती खूप कौतुक करत होती ना की त्यांच्याकडे दसरा किती मस्त साजरा केला जातो. आणि तो म्हातारा मानाचं पान वगैरे देणार आहे म्हणे. मिलिंद, हे गावातले लोक माझ्या मुलीला ते कसे श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी प्रयत्न करतात. नो, मी त्यांची आपल्याशी बरोबरी होऊच देणार नाही. मग त्यासाठी आपलं नुकसान करून घ्यायचं का? माझ्या मुली पुढे एवढे पैसे काहीच नाहीये. ते सोन्याचा रंग असलेली पानं देणार आणि मी खरी सोन्याची पानं वाटणार. महालक्ष्मी, तुला एक माहिती आहे ना त्या घरामध्ये किती लोक येते? लुक मिलिंद, मी अख्ख्या गुळपोळी गावाला सोनं वाटू शकते. त्यांना हे कळलंच पाहिजे की त्यांच्या मुलाची आपल्या मुलीशी लग्न करण्याची लायकीच नाहीये. आपलं स्टेटस किती वरचं आहे हे त्या देशमुखांना दाखवण्याची एक संधीही मी सोडणार नाहीये. आणलं का सगळं सामान? हो तात्या, सगळं आणलं. हा. अरे हे काय? हे कुणी आणलं? मीच आणलं तात्या. म्हणजे सखाने पण मदत केली मला. का पण? मगाशी ताईंनी सांगितलं ना पूजेला मशीन आणून ठेव, आणलं. अगं तिन्ही बरोबर सांगितलं, पण तू मशीन चुकीचं आणलंस ना. या मशीनवर काम करतेस तू? अगं तू शिवण काम करतेस का लॉन्ड्री चालवतेस? माझं बाई काही खरं नाही. सगळंच विसरते मी, त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ होतो. हे अगं काय हरकत नाही. हे बघ तुझं मशीन घेऊन आलोय. हा, अहो पण मी खूप विसरते हल्ली. दिवसेंदिवस वाढतच चाललंय. आता हेच बघा ना, घटस्फोट होऊ नये म्हणून आम्ही एवढे प्रयत्न करून पण मी विसरू नये म्हणून हातावर लिहून ठेवलं. काय बोलतेस तू? कसला घटस्फोट? कुणाचा घटस्फोट? तात्या, तुम्हाला माहिती आहे ना
नानी काय पण बोलत असते. तिच्याकडे लक्ष देऊ नका. अहो तिच्या डोक्यात एक असतं आणि बोलते एक. हो का? हो 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 हो. हो पण म्हणायचं काय होतं मग तुला? काय म्हणायचं होतं मला? विसरली तिला काय म्हणायचं होतं ना ती विसरली. ती नाही ते फार लक्षात राहतं हिच्या. घटस्फोटाचं ती बोलून गेली म्हणजे हा विषय नक्कीच तिच्या समोर कोणतरी बोललं असणार. रत्नाक्का, आम्ही कशाला तिच्या समोर घटस्फोटाचा विषय काढू? त्या दिवशी तुम्हीच तात्यांच्या समोर विषय काढला होता आणि तात्या ओरडले होते तुम्हाला की या घरात तो विषय नकोय म्हणून. आता आम्ही कशाला परत तो विषय काढू? काढला सुकरून जुना विषय. हा, मुद्दाम माझ्या समोर घटस्फोटाचा विषय काढताय ना? काय ग नाने? पण मी तर सगळ्यांसमोर बोलले रत्नाक्का. तेच मुद्दाम माझ्या समोर घटस्फोटाचा विषय काढायचा म्हणजे मी भडकणार आणि तात्या मला ओरडणार. असं आम्हाला कशाला वाटेल रत्नाक्का? कारण तुम्ही जळता माझ्यावर. माझ्या नवऱ्याचं माझ्यावर असलेलं प्रेम पाहून जळता तुम्ही. त्या दिवशी तुम्हा सगळ्यांचे नवरे तुमच्याशी भांडत होते. माझा नवरा माझ्याशी प्रेमानं वागत होता हे बघवलं नाही तुम्हाला. नाही, माझे प्रॉब्लेम संपलेले कसे चालतील? त्याच्यासाठी मी भांडलं पाहिजे, नाही माझा घटस्फोटच झाला पाहिजे. यासाठी मला राग यावा म्हणून काय काय करायचं, कसं कसं बोलायचं हे सगळं लपून छपून ठरवता ना तुम्ही. एकदा का मला परक केलं की मी सासरी जाईल, मग तिथे माझी भांडणं होतील आणि मग घटस्फोट. घटस्फोट? आता काय झालं? मी आल्यावर हाच विषय का चालू असतो? दाजी शांत व्हा. हो पण रत्नाक्का, हे तुमच्याबद्दल नाहीच चाललंय. रत्नाक्का, तू काहीतरी गैरसमज करून घेतलायस. उगाच भांडताय तुम्ही. उगाच काय? इथे घटस्फोटाचा विषय चाललाय म्हणजे माझ्याच बद्दल असणार ना? का अजून कुणी घेताय घटस्फोट? अहो ते नानी, रत्नाक्का, अगं घटस्फोट कोणी घेत नाहीये. हो, कोणी घेत नाही घटस्फोट. मग कशाला हा विषय काढताय घटस्फोटाचा? गप्पा बसा. घटस्फोट 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 मगापासून ऐकतो. किती वेळ सांगितलंय की घटस्फोट हा शब्द या घरात नकोय. शांत बसा ना. तात्या, रावण तयार आहे जायला. काय विषय लिहायचे त्यावर? घटस्फोट लिहून टाक त्याच्यावरती. हा विषय, हा विचार, हा शब्द जाळून टाकायचा ह्या वर्षी. चुकून सुद्धा हा शब्द या घरात पुन्हा येता कामा नये. बघितलं ना कसे भांडण होतात, वाद होतात त्याच्यावर ना. चला पूजा सुरू करूया. भांडण नकोय. इथे सिद्धू आणि आदितीचं नातं जुळत आहे आणि या 3.5 मुहूर्तापैकी एका मुहूर्तावरती आपण घटस्फोट या विषयावरती भांडण करतोय. चला पूजा आवरून घेऊया. नंतर सोनं लुटायला जायचंय. हा चला.